परम श्रद्धे आदरणीय भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण हरिओम महाराज निंबुडकर अमरावतीकर यांचं सुश्राव्य असं हरी कीर्तन होत आहे. कीर्तन श्रवणाकरता बहुसंख्येने नम्र निवेदन. चला गावातील टाळकरी मंडळी आणि श्रोतृ वर्गांना विनंती येते बहुसंख्येने कीर्तन श्रवणाकरता लवकरात लवकर मा जगदंबेच्या आणि या डोंगरावर येण्याची कृपा करावी. चला गडावर लवकरात लवकर या. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानरागा सुमात्र तया ठवितो महापुण्यराश. नमस्कार माझा श्री गुरुनारेश्वर. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गणेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जगदंबा मैया की जय. हेलो बेस राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण Krishna
जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
कोणी एक भुलले नारे विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी कोणी भुलले नारे विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी भुलले नारे विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी विकता गोरख धामने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी गोविंद करा गावतोसे गोविंद करा महापुरियाचा विसर भोळा गोविंद करा गावतोसे गोविंद करा गावतोसे गोविंद करा गावतोसे देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी देखिला तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासी जन नाही कान पैसा नाही कान नाही नाही कान पैसा तुका म्हणे हासी जन नाही कान पैसा नाही कान पैसा देखिला डोळा बैसला मनी
देवादिशं तुणसिद्धि ब्रह्मेशान जनार्दन विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुरुं गङ्गा भवानीं मन्त्रङ्गा विनायकं गुरुं भाणं ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणनादो सर्वकार्यार्थसिद्धये वर्णानामर्थसन्नानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहा दक्षिणामूर्तये नमः विठ्ठल मणि तोची वदने उच्चारी आपुलियाचा विसर गोविंदू कळा कौतुके देखिला डोळा बैसला तोचे वदने उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान तैठाई देखिला डोळा बैसला तोची वदने उच्चारी समचरण सरोजं सहस्रणीला मुदाभं जगरणी तपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां गन्धर्वं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरूपप्रथमं
हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणूया पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे कोणी एकी भुलली नारी विकिता गोर सघ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी वच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगतवंदे जगत ब्रह्मांड नायक विश्वव्यापी जगतातील चर अचर सृष्टीमध्ये सर्वांच्या अंतःकरणामध्ये व्यक्त अव्यक्त रूपाने सतचित आनंद रूप चैतन्यमय भगवान पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि परम दिव्य पवित्र अधिष्ठान जगाला उत्पत्त करण्यामध्ये किंवा जगाची उत्पत्ती आपल्या स्थितीतून प्रगट करण्याकरता जिचा अवतार भगवंताच्या आधी आहे असे नवदुर्गेचं स्वरूप आई जगदंबेच्या या पवित्र परिसरामध्ये पवित्र प्रांगणामध्ये आजचा हा एक दिवसीय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये काल्याचा कार्यक्रम महाप्रसादाचं दिव्य अशा स्वरूपामध्ये सर्व ग्रामवासी भक्त मंडळी काही पंचक्रोशीतील काही मंडळी असेल सर्वांच्या सहकार्यांनी हा एक दिवसीय भगवंताच्या नामसंकीर्तनाचा सुंदर असा पवित्र सुयोग आणि योगायोगाने आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता विस्कळीत रूपीने काही होईना ती सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. कीर्तना करता निवडलेली जी गवळण आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू मान्य आणि देहूची भगवंताने साधू ही उपमा ज्याला प्राप्त करून दिलेली आहे असे उच्च कोटीतले साधू श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि प्रस्तुत गवळणीच्या माध्यमातून साधना करत असलेल्या साधकाने आपलं साध्य प्राप्त होईपर्यंत किंवा एखाद्या माणसाने रस्त्याने प्रवास करत असताना आपलं मुक्काम होईपर्यंत किंवा आपण मुक्कामापर्यंत पोहोचेपर्यंत जी काही योग्यता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायची असते त्या योग्यतेचं वर्णन या गवळणीच्या माध्यमातून तुकोबारांनी केलेलं आहे. पण शब्द फार महत्वाचे आहे. शब्द कोणाचाही असो शब्द मुखातून निघणं फार महत्वाचं आहे. म्हणून शास्त्रकारांनी वर्णन केलं भगवंताने या शरीराला काही विशिष्ट इंद्रिय दिलेले आहेत. त्यामध्ये भगवंताने कान दिलेले आहे दिले इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. काही इंद्रिय कर्म प्रधान आहे काही इंद्रिय ज्ञान प्रधान आहे. ज्ञान म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपल्याला जगतातलं ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. हात कर्मेंद्रिय आहे कारण ते कर्म करतात. पाय कर्मेंद्रिय आहे वाणी कर्मेंद्रिय आहे पण त्याच्यात असणारी जी जीभ आहे तोंड कर्मेंद्रिय आहे पण अंदर असणारी जी जीभ आहे ती ज्ञानेंद्रिय आहे कारण ती कोणत्याही वस्तूचं काय करून देते ज्ञान करून देते. भाजी तिखट आहे का फिक्की आहे हे तोंड सांगते का जीभ सांगते. जीभ नाही का तुमच्या गावात आहे ना. भाजी तिखट आहे की फिक्की आहे थोडीशी खारट आहे की कमी मसाल्याची आहे हे ज्ञान करून देणारी जीभ आहे. म्हणून रसनम घ्राणमेवच म्हणून महाराज म्हणतात 5 कर्मेंद्रिय शरीरात आणि 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जगातलं ज्ञान होते. त्याच्यामध्ये भगवंताने 2 डोळे दिले हे ज्ञान करून देतात कुठली वस्तू चांगली आहे कुठली वस्तू बरोबर नाही. कान ज्ञानेंद्रिय ऐकण्याचं ज्ञान त्याच्यापासून प्राप्त होते. पण महाराज म्हणतात ज्या वेळेला भगवंताने या जिभेचं वर्णन केलं किंवा जिभेची उत्पत्ती केली निर्माण केलं त्यावेळेला या जिभेकडे 2 काम दिले प्रामुख्याने. डोळे 2 आहे पण डिपार्टमेंट 1 दिलं पाहण्याचं. कानाचे छिद्र 2 पण ऐकण्याचं 1 काम दिलं का 2 कानानं 2 कामं दिले. वा काय नाही म्हणता तुम्ही. कान 2 दिले तर 2 प्रकारचं ऐकायला लावलं ना. एका कानानं चांगलं ऐकता एका कानानं वाईट ऐकता आणि दोन्ही जर ऐकायचं नसं तर दोन्ही कानातून सोडून देत जा. त्याच्यासाठी कानना घशाचं 1 व्यक्तीकरण दिलं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाकाचे छिद्र 2 काम 1 दिलं श्वास घेणे आणि सोडणे. पण ज्या वेळेला प्रभूने जीभ बनवली त्यावेळेला मात्र दिली 1 पण काम तिच्याकडे 2 दिले आणि दोनही काम अति महत्वाचे आहेत.
पहिलं काम बोलणे, दुसरं काम खाणे, आणि दोन्ही कामं सिस्टमॅटिक करावी लागतात. एक जरी जास्त झालं तर त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं बोलणंही बरोबर नाही तर जास्त खाणंही बरोबर नाही. जिभीला काय घेणं देणं? पोट बळकलं तर औषध पोट घेते का जीभ घेते? नाही 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 नाही. काही जरी खराबा झाला तर जिभेला काही घेणं देणं नाही. म्हणून संत महात्म्यांनी कसं बोलावं याचे उदाहरण दिले ज्ञानेश्वरीत. साच आणि मवाड, मितले परी रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा तुकोबाराय म्हणतात, जर हे मुख भगवंताने मुख दिया हरी गुण गाणे, चांगलं बोलासाठी दिलं तरी काही काही लोक निरी शिवे देतात सकाळपासून. असं वाटतंय का याच्यापेक्षा कुत्र्याचं तोंड परवडलं, नुसतं भुकत राहते. पण हे लोकांचं माणसाच्या जन्मात येऊन काही पण बोलतो. तुकोबारे म्हणतात, नाही बाबा, चांगलं बोलून तरी जीवन जगणंच आहे आणि बेकार बोलून तरी जीवन जगणंच आहे. चांगल्या रस्त्यानं गेलं तरी मार्गावर पोहोचणे आणि बेकार रस्त्यानं गेलं तरी मार्गावर पोहोचणार. मग मी म्हणतो, बेकार रस्त्यानं गेल्यापेक्षा चांगलाच रस्ता का पकडू नये माणसाने? पण बऱ्याच लोकांना मोकाट जाण्याची सवय आहे, त्याच्यातली एक जीभ आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा प्रकट झालेल्या शब्दाने जीवनावर बराच मोठा परिणाम होतो महाराज. बोलण्यामुळे महाभारताची पुढची हकीकत घडली. जर दुर्योधनाला द्रौपदी बोलली नसती तर पुढचा कार्यक्रम घडला नसता. पण मनुष्य बोलून जातो. सीता जर थोड्याशा विचित्र शब्दामध्ये लक्ष्मणजीला बोलली नसती तर रामायणाचा पुढचा प्रसंग घडला नसता. इसलिए संतों ने कहा, शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ नहीं पाव, एक शब्द करे भलाई और तुझा करे भाव. एखाद्याने एखाद्या वेळेला एखाद्या हत्याराचा जर घाव करून दिला ना, तो तरी काही वर्षानंतर औषधोपचाराने बरा होतो, ती जखम भरून जाते. पण महात्मे सांगतात, शब्दाचा मार हा अंतःकरणापर्यंत शिरतो. एवढ्या करिता या काल्याच्या प्रसंगाने, काल्याच्या निमित्ताने त्या विशिष्ट पद्धतीला किंवा विशिष्ट स्वरूपाला पोचलेल्या एका गवळींचं वर्णन तुकोबारांनी केलं. तुम्ही म्हणा सारेच वर्णन करून नाही केलं. काही लोक वर्णनाच्या पात्रतेचे नसतात म्हणून त्यांचं वर्णन करू नये, आणि काही लोक आपल्यापेक्षा मोठे असतात म्हणून त्यांचं वर्णन करू नये. शास्त्राचा नियम काय? आपल्यापेक्षा मोठ्याचं नाव घेऊ नये. पोराने कधी बापाचं एकेरी नाव घेऊ नये. शास्त्राचे नियम पहा. शिष्याने गुरुचं नाव घेऊ नये आणि पत्नीने पतीचं नाव घेऊ नये. पण अति शाहीने लोक झाले आता कलियुगात, अति सुशिक्षित झाले, त्याच्यामुळे एकेरी शब्दातच आवाज देतात. मी उदाहरण देत असतो. फार ग्रॅज्युएशन झालेला मित्र होता आणि नुकतंच त्याचं 2-3 महिने झाले लग्न झालं. मग त्याच्या घरी जाण्याचा शिवग आला. मग घरी गेल्यानंतर जरा बाहेरच्या त्या हॉलमध्ये आम्हाला बसवलं. तो म्हणे इथंच बसा. आतमधून सगळं चहा पाणी नाश्ता जवळ. मग त्यानं हॉलमधून किचन पर्यंत आवाज दिला, बबली 1 कप चहा घेऊन ये आणि 1 कप कॉफी घेऊन ये. म्हणजे पाहुण्यांकरता कॉफी आण, माझ्याकरता चहा. तिथून अर्ध्या तासाने आतमधून आवाज आला, बंटी चहा कॉफी झाला, घेऊन जाय.
मग मी त्याला विचारलं, कोण आहे रे ती आतमधली? तुझी मावस बहीण आहे का, किंवा तुझी सगळी बहीण आहे का, चुलत बहीण आहे का, कोण आहे नेमकं? तो म्हणे, नाही जी तसं काहीच नाही, 3 महिने झालं माझं लग्न होऊन, ती माझी पत्नी आहे. अबे पत्नी? जिथं एकेरी शब्दात तुला बनती म्हणून आली, त्याचं कसं आहे, ती 6 वर्षांनी मोठी आहे म्हणे माझ्यापेक्षा, म्हणून ती माझं नाव घेते. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलः. आपल्यापेक्षा जे वृद्ध असेल, मोठे असेल, त्यांचं नाव घेऊ नये. आणि तसंही शास्त्राचा नियम आहे, पत्नीने पतीचं फक्त 2च वेळा नाव घ्यावं. कधीतरी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय पाहता माझ्याकडे, येईल सांगू नका. 2च वेळा नाव घ्यायची फक्त पद्धत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. एक तर लग्न झाल्यावर, ज्या दिवशी ती घरामध्ये प्रवेश करते त्या दिवशी, आणि 14 जानेवारीला. याच्या व्यतिरिक्त नाव घेता येत नाही. मग तुम्ही म्हणाल जर घेतलं तर होते काय? तर पत्नीने जर पतीचं नाव घेतलं तर पतीचं आयुष्य कमी होते, पत्नीले काही फरक पडत नाही. म्हणून तुम्ही नाव नका घेत जो, अर्ध आयुष्य कमी करत आहे का? काही लोकांचं वर्णन स्तुत्य आहे आणि काही लोकांचं वर्णन निंदनीय आहे. काही पापी लोक आहे म्हणून त्यांचं वर्णन करणं म्हणजे या वाणीला पाप करून घेणं. आणि काही लोकांचं नाव घेतल्यानं सहज माणसाचा उद्धार होतो. त्याच्यात 2 वर्ग मोडतात. एक देव आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आणि ऐसे देई प्रेम काही कळ. देवाचं नाव का घ्यावं, तर त्याच्या नामस्मरणाने चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातकनाशनम. कारण त्याच्या नावात इतकी सामर्थ्य आहे की घेता नाम